हरी मंडळी, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांसारख्या थोर संतांनी भक्ती मार्गाला लोकसुलभ आणि सर्वसमावेशक बनवले। या संप्रदायातील पंढरपूरच्या वारीची परंपरा ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकता, बंधुभाव आणि सौहार्दाचा एक उत्कृष्ट नमुना आहे। या वारकरी परंपरेतील एक सुंदर आणि हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतरचा पहिला विसावा, जो थेट हजरत अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात घेतला जातो। तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होताच हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडतं आणि साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव येतो। दर्ग्यातील विसावा ही परंपरा सुमारे 400 वर्षांची हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे आणि आजही ती सामाजिक सलोख्याचा संदेश देते। नमस्कार, मी प्रज्ञा आणि वारी विशेष भागात तुमचं स्वागत। मंडळी, संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महान संत आणि कवी। त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू गावचा। पंढरपूरचा विठोबा हे त्यांचं आराध्य दैवत। मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानू काठी असं म्हणत संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांद्वारे भक्ती, सामाजिक सुधारणा आणि मानवतेचा संदेश दिला। त्यांचे अभंग साधे, सोपे आणि हृदयाला भिडणारे असे आहेत, जे आजही लाखो वारकऱ्यांच्या मुखात आहेत। तुकाराम महाराजांनी सामाजिक भेदभाव, अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्या विरुद्ध आवाज उठवला आणि सर्वसामान्यांना भक्ती मार्गाची दिशा दाखवली। पंढरपूरची वारी ही वारकरी संप्रदायाची सर्वात महत्त्वाची परंपरा आहे। दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। या वारीत संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून निघते आणि सुमारे 21 दिवसांचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचते। ही पालखी केवळ धार्मिक यात्रा नसून एक सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे, ज्यामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक सहभागी होतात। या पालखीचा पहिला विसावा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात होतो, जो या यात्रेच्या सर्वसमावेशक स्वरूपाचं प्रतीक आहे। पण मंडळी, हे अनगडशाह बाबा नेमके कोण होते? तर हजरत अनगडशाह बाबा हे 17व्या शतकातील एक सुफी संत होते, ज्यांचा दर्गा देहू जवळील इनामदारवाडी येथे आहे। अनगडशाह बाबा हे स्वतः वारकरी संप्रदायाशी निगडीत होते आणि विठ्ठल भक्तीच्या विचारसरणीशी ते जोडले गेले होते। त्यांचा दर्गा हा हिंदू आणि मुस्लिम भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। सुफी परंपरेप्रमाणेच अनगडशाह बाबांनी प्रेम, बंधुभाव आणि सर्व धर्म समभावाचा संदेश दिलाय। त्यांच्या दर्ग्यातील परंपरा आणि तुकाराम महाराजांच्या पालखीशी असलेलं नातं यामुळे हिंदू मुस्लिम सौहार्दाची एक अनोखी मिसाल निर्माण झाली आहे। अनगडशाह बाबांचा उरूस जेव्हा भरतो तेव्हा त्यांच्या दर्ग्यात मांसाहारी नैवेद्य किंवा कुर्बानी देण्याची प्रथा नाही, त्याऐवजी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो, जो वारकरी संप्रदायाच्या शाकाहारी परंपरेशी सुसंगत आहे। यातूनच समजतं की अनगडशाह बाबा आणि त्यांचे अनुयायी वारकरी परंपरेचा आदर करतात आणि दोन्ही समुदायांमध्ये परस्पर सन्मानाची भावना ठेवतात। पण तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा यांचं नातं नेमकं काय? तर तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा यांच्यातील मैत्री आणि परस्परांबद्दलचा आदर याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत। तुकाराम महाराजांच्या चरित्रकारांपैकी एक पांडुरंग बालाजी कवडे यांनी आपल्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या ग्रंथात अनगडशाह बाबांबद्दल लिहिलं आहे। त्यांच्या मते तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा यांच्यात आध्यात्मिक आणि वैचारिक साम्य होतं। दोघेही भक्ती आणि मानवतेच्या मार्गावर चालणारे संत होते आणि त्यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या भेदभावाला विरोध केला होता। पांडुरंग बालाजी कवडे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या आपल्या ग्रंथात अनगडशाह बाबा यांच्याविषयी लिहितात। देहू पासून काही अंतरावर चिंचवड हे गाव आहे। तुकाराम महाराजांच्या काळी चिंचवड येथे मोरया गोसावी या नावाचे गणपती भक्त होते। ते महान भक्त असून त्यांना सिद्धी सामर्थ्य आहे अशी त्यांच्या संबंधी पुणे प्रांतात प्रसिद्धी होती। त्या काळी पुणे शहरात अनगडशाह या नावाचे मुसलमान फकीर होते। ते ईश्वर भक्त असून मोठे अवलिया होते। भक्तीच्या जोरावर त्यांनाही सिद्धीची प्राप्ती झाली होती। ते चिंचवड येथे चिंतामणी देवाच्या भेटीस गेले। चिंतामणी देवाच्या वाड्यासमोर अनगडशाहांनी भिक्षेची आरोळी ठोकली। चिंतामणी देवांनी त्यांना भिक्षा वाढण्यास सांगितले। भिक्षा वाढण्यास आलेल्या इसमास अनगडशाह म्हणाले, कटोरा भरून पाहिजे। फकीराची इच्छा चिंतामणी देवास कळवली। त्यांनी कटोरा भरून भिक्षा वाढण्यास सांगितली। भिक्षा बरीच वाढली तरी कटोरा काही भरत नव्हता। ही आश्चर्यकारक गोष्ट चिंतामणी देवास सांगण्यात आली।
त्यांनी धान्याची पेवे उघडून भिक्षा घालण्यास सांगितलं, तरी अनगडशहा बाबांच्या सिद्धीच्या जोरावर कटोरा भरू देईनात। याचं मुख्य कारण चिंतामणी देवांनी जाणलं। ते स्वतः उठले व बाहेर गेले। त्यांनी सिद्धी सामर्थ्यानं कटोरा भरवला, पण फकीरानं सिद्धीच्या बळावर तो तात्काळ रिकामा केला। यावेळी चिंतामणी देवास अनगडशहाची खरी योग्यता कळली। त्यांनी अनगडशहांचा सन्मान केला व त्यांना वाड्यात आणून बसवलं। तुकाराम महाराजांचे साधुत्व व कीर्ती अनगडशहांच्या ऐकिवात होती। त्यांची ही परीक्षा पाहण्याचं त्यांनी ठरवलं। अनगडशहा देहू गावी आले। त्यांनी महाराजांच्या दाराशी भिक्षेची आरोळी ठोकली। आपल्या दाराशी भिक्षा मागण्यास आलेल्या कोणासही घरात धान्य असल्यास देत जाणे, नसल्यास गोड शब्दानं बोलून समाधानपूर्वक परत करणे, असं महाराजांचे जिजाबाईस सांगणं होतं। पतिदेवाची आशा जिजाबाई तंतोतंत पाळीत असे। फकीरानं भिक्षा मागता जिजामातेनं मुलगी गंगू ही सांगितलं, मडक्या दन त्या फकीरास पीठ वाट। गंगूनं आपल्या चिमुकल्या हाताच्या ओंजळीत पीठ घेतलं व फकीराच्या कटोऱ्यात टाकलं। पीठ कटोऱ्यात पडताच तो भरून खाली सांडू लागला। हे दृश्य पाहून अनगडशहा एकदमच चकित झाले। सिद्धी सामर्थ्याचा विसर पडून ते त्या मुलीकडे आश्चर्याने पाहत उभेच राहिले। नंतर त्यांनी प्रश्न केला, तुझं नाव तुकाराम? हे ऐकून गंगूस हसू आले। ती म्हणाली, तुकाराम माझे बाबा आहेत, ते कुठेतरी भजन करत असतील। अनगडशहा न थांबता महाराजांच्या दर्शनास गेले। नंतर ते देहूस वरचेवर येऊ लागले। शेवटचे दिवस देहूत घालवून तेथेच त्यांनी देहाचं विसर्जन केलं। त्यांची समाधी म्हणजेच कबर देहू गावाजवळ आजही सुस्थितीत आहे। त्या समाधीची सर्व व्यवस्था महाराजांच्या वंशजांकडून होत आहे। ही आख्यायिका अनेक चरित्रकारांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहे। अशी ही एक लोककथा आहे की तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यासाठी अनगडशहा बाबा त्यांच्या कीर्तनांना उपस्थित राहायचे। त्यामुळे तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करते तेव्हा ती सर्वप्रथम इनामदारवाडीत येथील अनगडशहा बाबांच्या दर्ग्यात थांबते। हा विसावा सुमारे 400 वर्षांपासून अखंड चालूच आहे। या विसाव्याच्या वेळी पालखी दर्ग्यासमोरील मेघडंबरीत ठेवली जाते आणि तिथे अभंग गायले जातात। दर्ग्यात पालखीची पूजा केली जाते आणि वारकरी अनगडशहा बाबांच्या समाधीला नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला निघतात। या प्रसंगाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समुदायांचा यात सहभाग असतो। दर्ग्यातील पूजा आणि अभंग गायन या दोन्ही समुदायाचे लोक एकत्र येतात। हा सोहळा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचा उत्सव आहे। यामुळेच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव येतो। मंडळी, तुम्ही जर या मैत्रीचा अनोखा संगम पाहिला नसेल तर अवश्य भेट द्या। बाकी तोपर्यंत जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, सांडोनिया वाळवंट, काय इच्छिसी वैकुंठ।